राज्य निवडणूक आयोगाने बोगस मतदानाच्या आरोपांसंदर्भात पाठवलेल्या पत्राला राहुल गांधींना जोरदार त्यांनी उत्तर दिलेलं आहे। मी जे बोललो ते सार्वजनिकरित्या असून हेच आयोगाने माझं प्रतिज्ञापत्र समजावं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। त्यामुळे आता आयोगाच्या कोर्टात चेंडू असल्याचा टोला राहुल गांधी यांनी आयोगाला लगावला। निवडणुकीत मतचोरीचा आरोप केल्यानंतर बोगस मतदानाविरोधात राहुल गांधी रस्त्यावर उतरले। कर्नाटकमध्ये काँग्रेसने काढलेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। प्रजातंत्र जिंदाबाद, संविधान बचाओ। बोगस मतदानाच्या वादात प्रकाश आंबेडकरांनी देखील आता उडी घेतली आहे। रस्त्यावर लढाई लढून काहीच साध्य होणार नाही, आमच्या लढाईत राहुल गांधींसह इतर पक्षांनी सहभागी व्हावं अशी साथ प्रकाश आंबेडकर यांनी घातली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला। निवडणूक आयोग भाजपचा हस्तक आहे, प्रतिज्ञापत्र काय मागताय? राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून चोरी पकडून दाखवली आहे असं राऊतांनी म्हटलंय। मुंबईत टिळक भवनाबाहेर निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। मत चोरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आयोगावर केला होता आणि त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।